नमस्कार, मी सतीश वराट. भाग 4. मी अल्बर्ट इलिसमधील. आज 31 ऑक्टोबर. सगळीकडे हॅलोवीनची धमाल चालली. पॉल आणि मॅनी तर गेला आठवडाभर हॅलोवीनची तयारी करण्यात मग्न होते. मॅनीने जॅको लँटर्न कधीच आणून वाळवत ठेवलाय. त्या वाळलेल्या भोपळ्यावर मॅनी सूर्यकोरीव काम करते. त्याला असं काही रूप देते की अगदी खराखुरा माणसाचा चेहराच वाटतो. पॉल सुद्धा गेला आठवडाभर जुने कपडे धुंडाळून कॉस्ट्युमच्या तयारीला लागलाय. मामानेही घरी टॉफी आणून ठेवल्या आहेत. 183 क्रमांकाच्या रस्त्याच्या समोरच्या बाजूला 182 क्रमांकाचा रस्ता आहे. हॅलोवीनला या रस्त्यावरच्या अपार्टमेंटमध्ये राहणारी सगळं मुलं आणि आमचे मित्रमंडळ एकत्र जमतं. ऑरेंज अँड ब्लॅक रंगाचे कॉस्ट्युम्स घालून खरा चेहरा दडून आम्ही एकमेकांच्या घरी जातो. ट्रिक का ट्रीट म्हणत धुमाकूळ घालतो. नाव ओळखता आली नाही तर टॉफी नाही तर खाणं वसूल करूनच परततो. त्या दिवशी रात्रीच्या जेवणाला सुट्टी असते. आपापलं खाणं घेऊन आम्ही परत एकत्र जमतो. रस्त्यांच्या मध्ये बॉनफायर करतो. शुकोटीच्या त्या लाल लाल उजेडात खाणं खात भूता खेताच्या गप्पा गोष्टींना उधाण येतं. दरवर्षी हॅलोवीनला अशीच मजा असते, पण या वर्षीचा हॅलोवीन वेगळाच वाटतोय. नेहमीच मजा येत नाही, काहीतरी वेगळंच होतंय. फारच बेचैन झालोय. गेला आठवडाभर हे असंच चाललंय. लायब्ररीतला प्राकृतिक भूगोलाचा ग्रंथ हातात पडल्यापासून हे असंच होतंय. अल्बर्ट, कॉस्ट्युम्ससाठी काहीतरी कल्पना सुचव ना. गेल्या आठवडाभरात पॉलला किती वेळा मला आजीजीने म्हणालाय, पण काही सुचत नाही. मनस्थाऱ्यावर नाही. अल्बर्ट, आज रात्री तुला बॉनफायरला आलंच पाहिजे. मागच्या वर्षी तू शोधून काढलेल्या भूताच्या खेळामध्ये किती मजा आली होती. या वर्षी सुद्धा नवीन खेळ शोधून काढ ना. पॉल आणि मॅनी जोर करत होते. त्यांच्या आग्रहाखातर थोडा वेळ मुलांबरोबर खेळून आलो, पण मन त्या खेळात लागलं नाही. पोटात कसं तरी व्हायला लागलं. तो ग्रंथ वाचल्यापासून हे असंच चाललंय. संध्याकाळपासून स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय. डोळे मिटून स्वस्तपणे चिंतन करावंसं वाटतंय. गेला आठवडाभर शांत झोप नाही. आतापर्यंत जोपासलेले विचार, कल्पना, संस्कार सर्व काही तपासून पाहण्याची अनावर इच्छा मनात घोळते. प्राकृतिक भूगोलाचा ग्रंथ वाचल्यापासून मन ढवळून निघाल्यासारखं झालंय. विश्वाची जाणीव, माणसाची उत्पत्ती कशी झाली हे सत्य या ग्रंथात कळून आल्यावर मनात विचारांचा कल्लोळ उठलाय. मी स्वतःलाच प्रश्न विचारतो की आपण एखाद्या गोष्टीवर का विश्वास ठेवतो. त्या विश्वास ठेवण्याला काही संयुक्तिक कारण असतं का. एखादी गोष्ट आपल्याला केवळ सांगितली जाते म्हणून आपण विश्वास ठेवत जातो. माझ्या मनातली परमेश्वर ही संकल्पना ही तपासून पाहावीशी वाटते. तिच्यात कितपत तथ्य आहे याचा शोध घ्यावासा वाटतोय. मानवासकट सर्व प्राणी मात्रांची उत्पत्ती कशी झाली या ग्रंथात मला स्पष्टपणे उमगलंय. जगातली सर्व चरचर सृष्टी हळूहळू उत्क्रांत होत आजच्या स्थितीला येऊन ठेपली आहे. धर्मग्रंथ लिहिल्याप्रमाणे परमेश्वराने एका फटक्यात निर्माण केलेली. याचाच अर्थ असा की धर्मग्रंथात लिहिलेली माहिती खोटी आणि फसवणूक करणारी आहे. धर्मग्रंथ असत्यावर आधारलेला आहे हे मला पक्क कळून चुकलं. तसं तर असेल, जर धर्मग्रंथात लिहिल्याप्रमाणे परमेश्वरावर तरी भरवसा का ठेवायचा. जेव्हा मी ज्यू धर्मीयांच्या प्रार्थना मंदिरात म्हणजे सेनिगॉगमध्ये जातो तेव्हा तिथले धर्मगुरू म्हणजे रबाई सांगतात की परमेश्वरावर भरवसा ठेवायचा, कारण तो आपल्या अडीअडचणीला धावून येतो, आपल्या पुढचं संकट दूर करतो. मग मी स्वतःलाच विचारतो की माझ्या कुठल्या अडचणीला परमेश्वर धावून आला आहे. हॉस्पिटलमध्ये असताना जीवघेणी डोकेदुखी सुरू झाली की किती कळवळीने परमेश्वरांची प्रार्थना करायचो, पण तरीही डोकेदुखी थांबली नाही. मम्मा, डॅडी आणि आम्ही तिघही अगदी नियमितपणे सेनागॉगमध्ये जाऊन प्रार्थना करत होतोच ना. मग तरीही आमच्या वाट्यालाही असं आयुष्य का नाही आला. परमेश्वर आमच्या मदतीला धावून का नाही थांबला. त्याने मम्मा डॅडींचा घटस्फोट का नाही सुधारली आमची आर्थिक परिस्थिती. परमेश्वर दयाळू आहे, तो आपलं काही वाईट करणार नाही. या श्रद्धेला केवढा मोठा तडा बसलाय. केवळ तेव्हाच नाही तर त्यानंतर कितीतरी प्रसंगात परमेश्वराची अगदी कितीही मनापासून प्रार्थना केली तरी कठीण प्रसंगात तो मदतीला धावून येत नाही हे मला कळून चुकलंय. त्यामुळे त्याच्यावर विसंबून न राहता स्वतःलाच खंबीर राहायला मला शिकवावं लागणार. आपण कुठलंही वाईट काम केलं नसतानाही आपल्यावर भीषण संकट कोसळलं तरीही परमेश्वरावर भरवसा ठेवायचा आणि त्या संकटामुळे आपलं कल्याण होतंय असं मानणं मला जड जातंय. आपला अनुभव कितीही दुःखद आणि विनाशकारी असला तरी परमेश्वरावर श्रद्धा ठेवून आपलं चांगलंच होईल असं म्हणणं म्हणजे सत्याकडे पाठ फिरवल्यासारखं आहे. मग सत्य काय आहे. सत्य असं आहे की परमेश्वराची प्रार्थनाने आपल्याला
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनात मुळी कार्यकारण संबंधच नाही. असा संबंध जर मुळात नसेल तर परमेश्वराची कितीही प्रार्थना केली तरी जीवनातल्या घटना बदलणार तरी कशा? आपल्या वाट्याला विशिष्ट परिस्थिती का येते याला कोणतंही खास किंवा वैश्विक कारण नाही. तत्वज्ञानाच्या अनेक पुस्तकातून कळलेलं सत्य असं आहे की न्याय ही संकल्पना माणसाने निर्माण केली आहे. ती जगात नैसर्गिकरित्या अस्तित्वात नसते. मग या जगावर राज्य करणारा परमेश्वर हा स्वभावताच न्यायी आहे अशी मनाची खोटी समजूत का घालायची? परमेश्वर जर स्वभावताच न्यायी असेल तर तो आपल्या बऱ्या वाईट कर्मानुसार फळ देईलच की. त्यासाठी त्याची वेगळी प्रार्थना कशाला? खरं म्हणजे प्रार्थनेत परमेश्वराच्या न्यायीपणाला आव्हान नसतंच. उलट परमेश्वराने न्यायीपणा बाजूला ठेवून केवळ आपल्या मनासारखं करावं अशी आळवणी त्याच प्रत्येक भक्त करत असतो. ही आळवणी करून तो थांबत नाही, तर परमेश्वराने आपल्यावर कृपा करावी म्हणून त्याला प्रसन्न करण्याचे निरनिराळे मार्ग तो शोधत राहतो. रबाई सांगत असतात की परमेश्वर दयाळू आहे. त्याला अनन्य भावे शरण गेलात की तुमचे सर्व प्रश्न सुटतील. असा उपदेश करताना परमेश्वर दयाळू कसा आहे याचा कुठलाही निर्णायक पुरावा त्यांना सादर करता येत नाही. मग मनात प्रश्नांमागून प्रश्न अविरतपणे उमटत जातात. मला पडतील अशी कुठलीही कारणं रबाई देऊ शकत नाहीत. मग हे ते केवळ धर्मगुरू आहेत म्हणून त्यांचं म्हणणं मी आंधळेपणाने का ऐकावं? मला मिळालेली स्वतंत्र बुद्धी मी गहाण का ठेवावी? परमेश्वराला शरण जाण्याचे निरनिराळे प्रकार रबाई सांगत असतात. माझ्या पाहण्यातले सर्वजण ते आचरणातही आणतात. परमेश्वराला शरण जाणं म्हणजे स्वतःला क्षुल्लक समजून त्याची करुणा भाकणं, विविध प्रकारे स्तुती करून त्याची आळवणी करणं, त्याचा कृपा वर्षाव व्हावा म्हणून याचना करणं. पण हे सर्व प्रकार पाहून मनात प्रश्नचिन्ह उठतं की असा स्तुतीला हपापलेला, प्रार्थनेला भुलणारा परमेश्वर खरोखरच सर्वोत्तम आणि सर्वशक्तिमान आहे असं आपण म्हणू शकतो काय? एखाद्या अहंकारी मनुष्याप्रमाणे परमेश्वर जर स्तुतीला भाळणारा आणि प्रार्थनेने द्रवळणारा असेल तर त्याची भक्ती करणं म्हणजे मलाही निसत्वपणाचं लक्षण वाटतं. हे जग परमेश्वरानं निर्माण केलंय रबाई सांगत असतात. त्यांच्या सांगण्याने माझं समाधान होत नाही, कारण मग परमेश्वराला कुणी निर्माण केलं हा प्रश्न लगेच उभा राहतो. हा प्रश्न मी त्यांना विचारलाही. त्यांनी उत्तर दिलं, परमेश्वराला कुणी निर्माण करायला लागत ना, तो स्वयंभू आहे. माझ्या मनात लगेच पुढचा प्रश्न उभा राहिला की परमेश्वर जर स्वयंभू असेल तर जगत स्वयंभू का असू शकत नाही? पण तो प्रश्न मनातल्या मनात गिळावा लागला, कारण त्यानंतरच्या व्याख्यानात जर कुणी परमेश्वराचा अपमान होईल असे प्रश्न विचारले तर त्याच्यावर कोप होईल असा धमकीवजा आदेश रबाई दिला. इतरांनी भीती दाखवली तरी ती भीती वाटून घ्यायची की नाही हा निर्णय स्वतःचाच असतो. अर्थातच ही भीती मी वाटून घेतली नाही. सिनेगॉगमध्ये असंही म्हणतात की परमेश्वराची प्रार्थना केल्याने मानसिक शांती मिळते. कदाचित ते खरं असेल, पण या कल्पनेची परीक्षा घेतल्यावर तिच्यातल्या फोलपणा जाणवतोय. कारण एखादा माणूस परमेश्वराचं काय पण कोणत्याही गोष्टीवर भक्तिभावाने पूर्ण विश्वास ठेवून तिची प्रार्थना करत असेल तर त्याला मानसिक शांती लाभू शकते. थोडक्यात परमेश्वरापेक्षा कशावर तरी विश्वास ठेवल्याने मानसिक शांती मिळत असावी. परमेश्वराऐवजी जर कुणी सैतानावर गाढ विश्वास ठेवून त्याची प्रार्थना केली तर त्याही भक्ताला मानसिक शांती मिळू शकते. खोलात विचार करताना कळतंय की असा विश्वास माणसाचं नुकसान करण्याचीही दाट शक्यता आहे. परमदयाळू ईश्वर कठीण समयी आपल्या रक्षणासाठी धावून येत नाही असं जेव्हा ईश्वर भक्ताला समजेल तेव्हा त्याचा केवढा मोठा भ्रम निराश होईल. तो मानसिकदृष्ट्या सुधारण्याऐवजी अधिकच अस्वस्थ होईल, निराश होऊ शकेल. म्हणजेच ईश्वरावरचा विश्वास हा उपयुक्त न ठरता उलट मारकच ठरण्याची शक्यता आहे. किंवा तो ईश्वरावरची भक्ती टिकवून ठेवण्यासाठी होतं ते चांगल्यासाठीच होतं अशा कोणत्या तरी बिनबुडाच्या विचारसरणीला शरण जाईल. बिनबुडाच्या कल्पनांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपलं ज्ञान आणि सामर्थ्य मर्यादित आहे हे मान्य करणं जास्त उपयुक्त आहे. कितीही प्रयत्न केला तरी एखादं अरिष्ट आपल्यावर कोसळतंच, पण त्यामुळे खचून न जाता त्यातून मार्ग काढणं हेच जास्त श्रेयस्कर आहे. एखाद्या गोष्टीवर श्रद्धा आणि विश्वास ठेवणं अगदी सोपं असतं, कारण त्यात बुद्धीचा वापर करायचा नसतो. सत्तेशी शहानिशा करायची नसते. शिवाय श्रद्धा ठेवण्यात काहीच कष्ट नसतात, पण चिकित्सा म्हटली की कष्ट अटळ असतात. बुद्धीचा जास्तीत जास्त वापर करणं भाग असतं आणि म्हणूनच ते कठीण असतं. त्यामुळे मनुष्य चिकित्सा करणं टाळत राहतो आणि श्रद्धेचा आशय घेतो. मग त्याला वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याची सवय लागत राहते.
ही सवय फार घातक आहे, कारण कुठलाही कठीण प्रसंग आला की ईश्वराला शरण जाऊन मनुष्य प्रयत्न करायचंच थांबतो. सर्व शक्तिमान ईश्वरावर सर्व भार टाकला की मग आपण मानसिकदृष्ट्या दुबळ होत जातो. मग ईश्वरापुरतीची श्रद्धा मर्यादित राहत नाही. कशाना कशावरती गाढ श्रद्धा ठेवण्याची सवय लागते. कठीण प्रसंगात ईश्वरच कशाला कुठलंही श्रद्धास्थान तारक वाटायला लागतं. कालांतराने ईश्वरांबरोबर स्वतःला लाडके म्हणवणारे त्याचे भक्तही पूजनीय असल्याचा शोध लागतो आणि हे करताना एक दिवस बुद्धीला पूर्ण रजा द्यायला लागते. एखाद्या गोष्टीचा केवळ श्रद्धेने स्वीकार करावा का हा प्रश्न गेला आठवडाभर पिच्छा पुरवतोय. पूर्ण विचार करून या प्रश्नाचं माझ्या मनाने दिलेलं उत्तर नाही असंच आहे. कारण आता स्वीकार करणे म्हणजे पुरावा तपासून पाण्याची तस्ती न घेताच ती खरी आहे असं मानणं. मताची चिकित्सा करण्याची छाननी करण्याची क्षमता माझ्याजवळ आहे. ती न वापरता डोळे झाकून मत स्वीकारणं आणि त्याला श्रद्धेचा आधार देणंही मला पटत नाही. मात्र आजूबाजूला बघतो तेव्हा लक्षात येतं की श्रद्धाळू वृत्तीला खतपाणी मिळेल असंच वातावरण सर्वत्र आहे. हे वातावरण इतकं व्यापक आणि दाट आहे की दैववादी बनण्याचं बाळकडू मुलांना लहानपणापासूनच पाजलं जातं. ते तसं पाजलं जातं ह्याला बारे नावाच्या समाजशास्त्रज्ञांनी अचूक लिहिलंय. ते म्हणतात, आपल्या समाजात विचार करायला सुरुवात करण्याअगोदरच मुलं इतरांकडून योग्य विचार करायला शिकतात. हे निरीक्षण किती अर्थपूर्ण आहे. आपण लहानपणापासूनच आपल्या कुटुंबियांकडून, शिक्षकांकडून, इतर माणसांकडून कित्येक आचार विचार आणि बरी वाईट मूल्ये किती निशंकपणे चटकन स्वीकारत असतो. इतरांकडून मिळणाऱ्या विचारांची चिकित्सा करण्याची बुद्धी लहान वयात असतेच कुठे. लहानपणी जर जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी आणि प्रेमासाठी आपल्या इतरांवरच अवलंबून राहावं लागतं. पण इतरांवरच्या परावलंबनाची लहानपणीची सवय आपण स्वतः इतकी मुरवून घेतलेली असते की प्रौढपणी क्षमता असूनही स्वतंत्रपणे विचार करणंही आपल्याला मुश्किल होतं. इतरांचं म्हणणं आपण डोळे मिटून स्वीकारत राहतो. सतत दुसऱ्यावर अवलंबून राहणं आणि आपला भार आपल्यापेक्षा कुठल्या तरी अधिक सामर्थ्यवान व्यक्ती अथवा शक्तीवर टाकणं ही आपण अत्यावश्यक गरज समजतो. या शिकवणीचं बाळकडू मलाही दिलं गेलंय, पण हे प्राशन करायची की नाही याचं स्वातंत्र्य मला निश्चित आहे. माणूस ज्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकतो त्या गोष्टीवरचा विश्वास पारखून घ्यायलाही तो स्वतःला शिकवू शकतो. म्हणूनच मी आजपासून माझ्या मनातली ईश्वराची कल्पना जुगारून देणार आहे. ईश्वरावर अविश्वास दाखवण्यामागे उथळपणा किंवा दिखाऊपणा आहे असं समजलं जातं, पण हा निर्णय मी पूर्ण विचार करून घेतलाय आणि तो अंमलात आणण्याचा मनापासून प्रयत्न करेन. परत असा प्रश्न उभा ठाकतोय की ईश्वराचं अस्तित्व सत्य पुरावा देऊन कुणीही सिद्ध केलेलं नाही असं म्हणणं योग्य असलं तरी ते भविष्यातही सिद्ध करता येणं अजिबातच शक्य नाही. असं म्हणायला तरी कुठला पुरावा आहे? असा ठाम पुरावा अजून तरी उपलब्ध नाही. तो तसा उपलब्ध नसताना परमेश्वराचं अस्तित्व कधीच सिद्ध करता येणं शक्य नाही असं म्हणणं म्हणजे तर्कदृष्ट आणि हेकड भूमिका घेणं आहे. साहजिकच ईश्वराचं अस्तित्व अज्ञात आहे अशी अज्ञेयवादी भूमिका घेणं तर्कशुद्ध नाही का? वरकरणी पाहता तसं वाटतं खरं, पण ईश्वराचं अस्तित्व भविष्यात सिद्ध होण्याची संभाव्यता फार कमी म्हणजे टक्के आहे. 0.0000001% आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणूनच मी अज्ञेयवादाऐवजी सरळ निरीश्वरवादाचा वादच मान्य करतो. मी एक प्रमादशील मनुष्य आहे. प्रमादशील असल्यामुळे माझ्या परिपूर्णत्व नाही, तरी देखील मला लाभलेल्या बुद्धी सामर्थ्याचा उपयोग करून मी जमेल तेवढा स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करेन. मला हव्या असलेल्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी ईश्वरी कृपेची भिक्षा न मागता माझ्या सामर्थ्यावर मदार ठेवून पुढची वाटचाल करेल. मी डोळे उघडले. विचारांचा कल्लोळ थंड झाल्यासारखा वाटत होता. कमालीचं शांत वाटत होतं. विचारांत सुसूत्रता आल्यासारखी वाटत होती. हॅलोवीनच्या पार्टीत बाहेर चालू असलेल्या मुलांचा जल्लोष खोलीत ऐकू येत होता, पण त्या जल्लोषाचा ना अडथळा होत होता ना त्यात सामील व्हावंसं वाटत होतं, कारण आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय मी घेतला होता. हॅलोवीनच्या त्या रात्री बॉनफायरच्या उंच पेटलेल्या ज्वाळांचा सोनेरी प्रकाश खिडकीतून परावर्तित होत होता. मला भासायला लागलं की साच पडणाऱ्या मनाला तो सोनेरी प्रकाश जणू काही पुढच्या वाटचालीचा रस्ताच दाखवतो. धन्यवाद.